नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवीकेशन यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10 हिंदी सब्जेक्टचे ग्रामरचे मित्रांनो प्रश्न घेऊन आलेले उत्तरांचे। आता लक्षात घ्या, मला माहिती तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे तुमचा थोडासा टाइमपास न करता डायरेक्टली व्हिडिओला सुरू करतो। लक्षात घ्या, तुम्ही पाहू शकता विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण 14 मार्चसाठी। त्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों में अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए। 1 मार्चसाठी। क्या तुम कॉलेज में पढ़ी हो, आणि त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो अंडरलाइन केलेला आहे तुम शब्दाचा तुम्हाला शब्दभेद सांगायचा आहे। मेन शब्दभेद कोणते आहेत? संज्ञा, सर्वनाम आणि विशेषण, आणि त्याचे भरपूर उपप्रकार आहेत, परंतु ते इझिली तुम्हाला कशा प्रकारे लक्षात ठेवायचे ते तुम्हाला मी वन शॉट लेक्चर मध्ये सांगितले। वन शॉट लेक्चर जर पाहिलं नसेल तर वन शॉट लेक्चरची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिले, त्यावरती क्लिक करा आणि वन शॉट लेक्चर पहा। तुम्ही इझिली मित्रांनो व्याकरणाचे सर्व घटक परफेक्ट करू शकता। लक्षात घ्या, क्या तुम कॉलेज में पढ़ी हो, तुम हा जो शब्द आहे ना मित्रांनो, हा सर्वनाम आहे, आणि ते मित्रांनो कोणतं सर्वनाम आहे? व्यक्तिवाचक सर्वनाम आहे। अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, याचं उत्तर असणार आहे व्यक्तिवाचक सर्वनाम। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए। लक्षात घ्या, तुम्हाला 2 अवयव दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला एक अवयव मित्रांनो तुम्हाला त्याचं वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे। पहिलं काय आहे मित्रांनो? धीरे धीरे। लक्षात घ्या, धीरे धीरे त्याच्यापासून तुम्ही कशा प्रकारे करू शकता? चोट लगने के कारण राघव धीरे धीरे चल रहा था। म्हणजे काय करायचं? फक्त तुम्हाला जे शब्द दिलेला आहे तो वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे, बस एवढंच करायचं, काहीच प्रॉब्लेम नाही। खूप इझिली आहे मित्रांनो, इझिली तुम्ही 1 मार्क स्कोर करू शकता। आणि माझ्या समोर तुम्हाला दोन्ही सोडवायचे, कारण मित्रांनो दोन्ही खूप सोपे असतात। पहिला दुसरा काय मित्रांनो आपला लेकिन, राजू बुद्धिमान है लेकिन पढ़ाई नहीं करता है। इझिली मित्रांनो तुम्ही सोडवू शकता आणि मित्रांनो तुमचे 1 मार्क कन्फर्म करू शकता। खूप इझी क्वेश्चन होता मित्रांनो आपला हा अवयवाला। आता जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला कृती पूर्ण कीजिए। त्यामध्ये तुम्हाला 2 टेबल दिलेले आहेत आणि मध्ये त्यापैकी दोन्हीपैकी एक सोडायच्या मध्ये आत्वा दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता तुम्हाला काय दिलेलं आहे? संधी विच्छेद, महात्मा, महा प्लस आत्मा, आणि मित्रांनो इकडे शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि संधिभेद लिहायचा आहे। महा प्लस आत्मा काय होणार आहे मित्रांनो? महात्मा होणार आहे, आणि मित्रांनो संधिभेद काय होणार आहे? महा प्लस आत्मा। आता लक्षात घ्या, आ मित्रांनो हे स्वर आहे, त्यामुळे मित्रांनो स्वर संधी होणार आहे। आता त्यानंतर पाहू शकता दुस्साहस। लक्षात घ्या, दुस्साहस आहे, तुम्हाला संधी विच्छेद करायचा आणि संधिभेद लिहायचा आहे। मी सांगतो दुस्साहस आहे, त्यामध्ये तुमचं काय येणार? 2 नंतर मित्रांनो विसर्ग येणार आणि प्लस साहस येणार। हे झालं मित्रांनो त्याचा संधी विच्छेद, आणि मित्रांनो संधिभेद काय येणार? विसर्ग आला म्हणजे मित्रांनो इथे येणार आहे विसर्ग संधी। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला संधीचे मित्रांनो प्रश्न सोडायचे खूप इझी आहेत, यामध्ये पण तुम्ही इझिली 1 मार्क स्कोर करू शकता। त्यानंतर चौथा आहे, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए। म्हणजे तुम्हाला 2 वाक्य दिले आहेत, त्यापैकी एका वाक्यास तुम्हाला सहाय्यक क्रिया त्याला ओळखायची आणि त्याचं मूल रूप लिहायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पहिलं वाक्य काय आपलं? हम आगे बढ़ गए। आता त्यामध्ये तुम्ही पाहू शकता बढ़ गए मित्रांनो, गए जे आहे ती मित्रांनो सहाय्यक क्रिया असणार। तुम्हाला मी सांगितलं जास्त करून जे लास्टला म्हणजे जे वाक्याच्या शेवटी जी क्रिया असते ती मित्रांनो सहाय्यक क्रिया असते, आणि सर्वात महत्त्वाचं घ्या ते म्हणजे मित्रांनो दुसऱ्या क्रियेला मदत करत असते। म्हणजे हम आगे बढ़ गए म्हणजे बढ़ना एक क्रिया आहे, आणि गए मित्रांनो एक जाना, म्हणजे गए म्हणजे गए ती एक मित्रांनो एक त्याला मदत करते, ह्या बडनाला मित्रांनो मदत करते, म्हणून ती सहाय्यक क्रिया आहे। अशा प्रकारे म्हणजे मित्रांनो सहाय्यक क्रिया कोणती झाली? गई, आणि मित्रांनो त्याचं मूल रूप कोणतं झालं? जाना। अशा प्रकारे त्यानंतर मैंने दरवाजा खोल दिया, यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो खोलना ही एक मेन क्रिया आहे मित्रांनो, सहाय्यक क्रिया कोणती आहे? दिया। अशा प्रकारे दियाचं मित्रांनो मूल रूप काय असणार आहे? देना। अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्या, खूप इझी क्वेश्चन आहे, आपण इझिली 1 मार्क तुम्ही स्कोर करू शकता। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता क्रिया आहे आपली चलना, त्याचं प्रथम प्रेरणार्थक रूप लिहायचं, त्यानंतर द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहायचे, आणि मिलना। लक्षात घ्या, चलनाचं काय असणार आहे? चलाना आणि चलवाना, आणि मिलनाचं काय असणार आहे? मिलाना आणि मिलवाना। लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो काय करायचं, फक्त जो शब्द दिलेला आहे ना प्रथम प्रेरणार्थक मध्ये तुम्हाला मित्रांनो त्याच्या अगोदरच्या अक्षराला मित्रांनो म्हणजे काना लावायचा, म्हणजे चलना असेल तर चलाना करायचे, आणि मिलनामध्ये पण मिलाना करायचे, आणि मित्रांनो जो द्वितीय प्रेरणार्थक असेल त्यामध्ये वा ऍड करायचे, वाना। अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला सांगतो जास्त करून अशा प्रकारचे प्रश्न असतात, म्हणजे चलना चलाना, मिलवाना मिलना मिलवाना, म्हणजे तुम्ही इझिली सोडवू शकता। जास्त तुम्हाला इथं डोकं लावायची गरज नाही, फक्त तुम्हाला इथं लाना आणि इथं वाना अशा प्रकारे जर तुम्ही मित्रांनो शेवटी केलेलं तर मित्रांनो तुम्ही इझिली यामध्ये पण मार्क स्कोर करू शकता, 1 मार्क इझिली स्कोर करू शकता। आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे आपला? निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्यों में उपयोग कीजिए। आता लक्षात घ्या, तुम्हाला 2 मुहावरे दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला दोन्हीपैकी एकच मुहावऱ्याचा मित्रांनो तुम्हाला वाक्यामध्ये त्याचा अर्थ लिहायचा आहे, त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे। लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे? मुहावऱ्याचा मित्रांनो वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे, अर्थाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा नाही। आता आपला पहिला मुहावरा कोणता आहे? टांग अडाना। तर मित्रांनो टांग अडानाचं काय मित्रांनो अर्थ असणार आहे? बाधा डालना, आणि मित्रांनो त्याचा वाक्यामध्ये उपयोग कशा प्रकारे करू शकतो आपण? मेरा दुश्मन मेरे काम में टांग अडाता है। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इझिली मित्रांनो तुम्ही वाक्य तयार करू शकता। त्यानंतर दुसरा कोणता आहे आपला? गला फाडना। मित्रांनो गला फाडचा मित्रांनो काय अर्थ असणार आहे? शोर करना, चिल्लाना। छोटे बच्चों को डांटने पर वे गला फाड़ते हैं, वे गला फाड़ने लगते हैं। अशा प्रकारे तुम्ही इझिली वाक्य बनवू शकता। आता मित्रांनो पाहू शकता त्याला पण एक और आहे, म्हणजे तुम्हाला ह्याच्यापैकी एक तुम्ही मित्रांनो अर्थ लिहून आणि वाक्यामध्ये उपयोग करून, किंवा त्याच्यापैकी तुम्हाला सांगतो अधोरेखित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरे से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए। हा प्रश्न खूप सोपा आहे, म्हणजे तुम्हाला काय केलेलं एक वाक्य दिलेलं आहे, रोते हुए बच्चे को गोद में उठाकर मां स्नेह करने लगी, आणि मित्रांनो स्नेह करने लगी ह्याला मित्रांनो अंडरलाइन केलेलं आहे, आणि मित्रांनो ह्याला तुम्हाला रिप्लेस करायचं तुम्हाला या दोन्हीपैकी
एका मुहावऱ्याने. आता तुम्ही इझिली लिहू शकता. तुम्ही बघू शकता इथे काय, रोते हुए बच्चे को गोद में उठाकर माँ स्नेह करने लगे, म्हणजे माँ प्रेमाने मित्रांनो प्रेम करते त्या मुलावरती, छोट्या मुलाला गोदमध्ये घेतलेले त्यांनी. तर मित्रांनो त्याचा अर्थ काय असणार आहे, काप उठणं तर नसणार आहे. काप उठणं म्हणजे काय, भीती वाटणे वगैरे. हात फेरणं म्हणजे मायेने, तुम्हाला समजत आहे अशा प्रकारे. म्हणजे तो आन्सर काय असणार आहे, हात फेरणं. ह्याचं वाक्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही उपयोग करू शकता, म्हणजे वाक्य पुन्हा कसं लिहू शकता, रोते हुए बच्चे को गोद में उठाकर हात फेरणं, माने हात फेरणं सुरू कर दिया. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इझिली वाक्य लिहू शकता. इझिली मित्रांनो तुम्ही यामध्ये पण चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मुहावऱ्याचा प्रश्न खूप सोपा आहे. त्यानंतर आपला 7वा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्य में प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, कारक ओळखायचे आणि त्या कारकचं मित्रांनो तुम्हाला भेद लिहायचा आहे. आता तुम्हाला पाहू शकता पहिलं वाक्य काय, मकान पर मकान लदे है, अशा प्रकारे. त्याचं मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्यामध्ये कारक काय असणार आहे, परंतु तुम्हाला कारक चिन्ह लिहायचं आहे. कारक चिन्ह असणार आहे मित्रांनो पर, आणि मित्रांनो त्याचं मित्रांनो कारक कोणतं असणार आहे, अधिकारण कारक. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जो दुसरा प्रश्न आहे आपला, राम स्वरूप इशारे के लिए खासते हे, त्यामध्ये मित्रांनो तुमचं कारक चिन्ह काय असणार आहे, केली. आणि मित्रांनो याचं कारक कोणतं असणार आहे, संप्रदान कारक. आता तुम्ही विचारणार कशा प्रकारे मी ओळखलं, तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला स्क्रीनवरती जो टेबल दाखवत आहे हा टेबल मित्रांनो तुम्हाला पाठांतर करायचं आहे. हा टेबल जर तुम्ही पाठ केला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कारक चिन्ह ओळखायला आणि मित्रांनो कारक चिन्हावरून तुम्हाला कारकचा मित्रांनो भेद ओळखायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला मित्रांनो हा जो टेबल आहे तो तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. यामध्ये पण तुम्ही इझिली 1 मार्क स्कोर करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्ह का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, यामध्ये विराम चिन्ह वापरून हे जे मित्रांनो वाक्य आहे ते तुम्हाला पुन्हा लिहायचंय. वाक्य काय आहे, हा मेरे पास बहुत से पत्र आते हैं. यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला काय करायचंय, हाच्या नंतर मित्रांनो तुम्हाला कॉमा द्यायचा आहे आणि मित्रांनो लास्टला तुम्हाला काय करायचंय, फक्त दंड द्यायचा आहे. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला 2च विराम चिन्ह वापरायचे, तुम्ही इझिली वापरू शकता. विराम चिन्ह मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे, यामध्ये तुम्हाला जास्त डोकं लावण्याची गरज नाही. त्यानंतर 9वा प्रश्न आहे आपला, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला इथे 3 वाक्य दिलेले आहेत, त्यापैकी 2 वाक्यांचं मित्रांनो तुम्हाला काल परिवर्तन करायचं आहे. यामध्ये पहिलं वाक्य आहे, मानू को ससुराल पहुंचाने में ही जाता हूं. याचं मित्रांनो तुम्हाला कशामध्ये रूपांतर करायचंय, सामान्य भविष्य काळामध्ये तुम्हाला याचं मित्रांनो रूपांतर करायचंय. आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही कशा प्रकारे याचं रूपांतर करू शकता. मित्रांनो याचं रूपांतर तुम्ही अशा प्रकारे करू शकता, मानू को ससुराल पहुंचाने में ही जाऊंगा. अशा प्रकारे म्हणजे भविष्य काळामध्ये करायचंय, तुम्ही अशा प्रकारे याचं रूपांतर करू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, दोनों ही देर तक फूट फूट कर रोते रहे. याचं तुम्हाला कशामध्ये कन्वर्जन करायचंय, अपूर्ण भूतकाळामध्ये तुम्हाला मित्रांनो याचं कन्वर्जन करायचंय. तुम्ही कशा प्रकारे करू शकता, दोनों ही देर तक फूट फूट कर रो रहे थे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरं आपलं, वे पुस्तक शांती से पढ़ते हैं. आणि मित्रांनो तुम्हाला याचं कशामध्ये कन्वर्जन करायचंय, पूर्ण वर्तमान काळामध्ये तुम्हाला मित्रांनो याचं कन्वर्जन करायचंय. लक्षात घ्या, वे पुस्तक शांती से पढ़ चुके हैं याचं मित्रांनो उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्या, काल परिवर्तन कशा प्रकारे करायचं तर तुम्हाला मी डिटेलमध्ये मित्रांनो ग्रामरच्या मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेले, 1 शॉट व्हिडिओमध्ये सांगितले. त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा, तो व्हिडिओ पहा. त्यानंतर आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. तुम्हाला वाक्य काय दिलेलं आहे, मोठे तौर पर 2 वर्ग किए जा सकते हैं. आता मित्रांनो एक वाक्य आहे ते सरळ वाक्य आहे, खूप इझी आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला काहीच म्हणजे 2 वाक्य जोडलेले नाहीत किंवा एकावरती एक डिपेंड नाहीये. त्यामुळे मित्रांनो हे सरळ वाक्य आहे, यामध्ये एकच क्रिया आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही याला सरळ वाक्य अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए. त्यामध्ये पहिलं वाक्य आपलं, परिचय के बिना किसी को दाखिल करना चाहिए. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, ह्या वाक्याला मित्रांनो तुम्हाला निषेधार्थक वाक्य बनवायचं. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, निगेटिव्ह बनवायचंय. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्यायचं, तुम्ही उत्तर कशा प्रकारे लिहू शकता, परिचय के बिना किसी को दाखिल नहीं करना चाहिए. ज्यावेळेस निषेधार्थक मित्रांनो वाक्य तुम्हाला सांगितलं असेल त्यावेळेस फक्त तुम्हाला मित्रांनो नाही शब्द ऍड करायचे. नाही शब्द ऍड केला की तुमचं मित्रांनो निषेधार्थक वाक्य होऊन जातं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला, थोडी बातें हुई. तुम्हाला काय करायचं, याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचे. याचं कशा प्रकारे बनवू शकतो तुम्ही, कितने बातें हुई अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इझिली बनवू शकता. आणि लास्टला तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाहीये. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, वाक्य शुद्ध करून तुम्हाला पुन्हा लिहायचे. पहिलं वाक्य मित्रांनो आपलं, घर में तख्त के रखे जाने का आवाज आता है. यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला जे का दिलेलं आहे ते मित्रांनो तुम्हाला कीने रिप्लेस करायचे आणि आता याच्या जागेवरती मित्रांनो तुम्हाला आती हे करायचे. अशा प्रकारे तुम्हाला हे वाक्य शुद्ध करायचे, तुम्ही इझिली करू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला, करामत अली के आंखों में आंसू उतर आई. लक्षात घ्या, तुम्हाला याचं कशा प्रकारे कन्वर्जन करायचंय, करामत अली की आंखों में आंसू उतर आए. आईच्या ऐवजी आए करायचे आणि के च्या ऐवजी की करायचे. आणि त्यानंतर मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे, ठीक उसी समय रूपा की आंखें खुला. आता मित्रांनो लक्षात घ्या उत्तर कशा प्रकारे आहे, ठीक उसी समय रूपा की आंखें खुली. अशा प्रकारे खुलाच्या ऐवजी तुम्हाला खुली करायचे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला यामध्ये काय असतं, उकार वेलांटी वगैरे ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला बरोबर करून लिहायचे असतात. मित्रांनो तुम्हाला मी ऑल 11 जे प्रश्न आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितले आहेत. 1 शॉट लेक्चर पहा, तुम्ही इझिली मित्रांनो व्याकरणच्या विभागामध्ये 14 मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.